तर ही दृश्य आपण पाहतोय की पुण्यातून स्वप्नील कुसाळे हा प्रार्थना समर्पयामि। तर कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे याचं नुकतंच पुण्यामध्ये आगमन झालंय। आता तो दगडूशेठ गणपतीची आरती देखील करतोय। ही थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यातून। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये स्वप्नील कुसाळे यानं कांस्य पदक जिंकलं होतं आणि मागे घ्या ना मागे स्वप्नील नाही बाईट इथे नाही होणार रे। कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे हा पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणरायाच्या चरणी नतमस्तक झाल्याची ही थेट दृश्य स्वप्नीलच्या हस्ते या ठिकाणी आरती देखील बाप्पाची करण्यात आलेली आहे आणि आपल्या यशाचं श्रेय अर्थातच श्री गणेशाच्या चरणी स्वप्नीलनं अर्पित केल्याचं आपण या क्षणी पाहतोय। थेट दृश्य पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गाभाऱ्यातली या क्षणी आपण पाहतोय। स्वप्नील कुसाळे पुण्यात दाखल झालेल्या विमानतळावर ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलेल्या स्वप्नीलनं थेट पुण्यातल्या बाप्पाचं हे मंदिर गाठलं आणि आता श्रीमंत दगडूशेठ गणरायाच्या दर्शनानंतर स्वप्नील प्रसार माध्यमांशी बोलण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। सातत्यानं प्रसार माध्यम स्वप्नीलची प्रतिक्रिया घेण्याकरता प्रयत्न करताना सुद्धा दिसतात आणि आता काही क्षणात स्वप्नील या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देण्याची शक्यता वर्तवली जाते। नेमबाजी गटामध्ये स्वप्नील कुसाळेनं कांस्य पदकाची कमाई केलेली आहे। भारताच्या या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलेला आहे आणि अर्थात बाप्पाचे आशीर्वाद घेण्याकरता स्वप्नील कुसाळे पुण्यात दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। एकीकडे पुणेकरांनी स्वप्नीलचं स्वागत केलेलं आहे, कौतुकाची थाप दिलेली आहे, तर पुण्यानंतर आता स्वप्नील करवीर नगरी कोल्हापूरमध्ये देखील पोहोचेल। लोकशाही मराठी ऐका
पहा, जागरूक रहा.